अंबरनाथ पूर्वेच्या गावदेवी मैदानात क्रिकेट सामन्यांसाठी पालिकेची परवानगी न घेता सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी तयार केल्याचा प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसेने याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार करून अनधिकृतपणे तयार करण्यात आलेली खेळपट्टी काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मैदान वाचविण्यासाठी सह्यांची मोहीम घेण्यात आली. गावदेवी मैदानात करण्यात आलेलं सिमेंट काँक्रीटचं अतिक्रमण हटवून मातीचं मैदान वाचविण्यासाठी ही सह्यांची मोहीम घेण्यात आली होती. यावेळी मैदान वाचवण्यासाठी अनेकांनी स्वाक्षरी करून मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. या प्रकरणात पालिकेने ठोस भूमिका न घेतल्यास मनसेचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन खेळपट्टी उखडून टाकतील, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिलाय. सिटी इंजिनियर आहेत पनाळे म्हणून, त्यांना विचारणा केली तर ते बोलले आम्ही कोणत्याही प्रकारची परमिशन दिली नाही आणि चुकून जर दिली असेल तर बाजार विभागामधून दिली असेल. बाजार विभागाला मी फोन केला, ते बोलतात 25 ते 3 तारखेपर्यंत टुर्नामेंट ठेवलेले आहेत, त्या टुर्नामेंटसाठी आम्ही परमिशन दिली, आम्ही कोणत्याही बांधकामासाठी परमिशन दिलेली नाही. तर जे बांधकाम अनधिकृत आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे आणि येत्या नगरपालिकेने पण आम्हाला त्यांनी काय परमिशन घेतले त्याच्या पत्राचं उत्तर दिलेलं आहे, पण त्यात कोणत्याही प्रकारची बांधकामाची परमिशन नाही आणि येत्या 2 दिवसात जर ते काढलं नाही गेलं तर लोकांच्या मागणीनुसार आम्ही आमचे कार्यकर्ते स्वतः पिकाऊ फावडे घेऊन ते स्पीच जे बांधलंय ते उकडून टाकू. आम्ही पण क्रिकेट प्रेमी आहेत, आम्हाला क्रिकेटला विरोध नाही, पण जे केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि ते चुकीचं असल्यामुळे आम्ही त्याच्यावर कायदा हातात घेऊन कारवाई करू.